भक्तीला आपण प्रारंभ करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या नावाने, आमेन. यावेळेला आपण गीत ऐकणार आहोत आणि गीत गाऊन प्रभूच्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देऊया. जर आपल्याला हे गीत येत असेल तर आपण सहकुटुंब, सहपरिवार हे गीत गाऊ आणि प्रभूच्या स्तवनामध्ये आपण सहभागी होऊया. विमल आत्मा ती देवा, ख्रिस्ता करिता देवा, ख्रिस्ता करिता अग्नितुल्य रसना जरी आतानये तथापि तू चित्ती भरी आत्मपूरता देवा, आत्मपूरता. विमल आत्मा ती देवा, ख्रिस्ता करिता देवा, ख्रिस्ता करिता. त्यास भरुनी यावनी वारी अघे सारी जनी, ख्रिस्ता मधी जगवुनी देई सौख्यता देवा, देई सौख्यता. विमल आत्मा होती देवा, ख्रिस्ता करिता देवा, ख्रिस्ता करिता. ख्रिस्त सत्य जाणावया देवी तुझी प्रीती दया, वचनात ते समजावया. आत्मा देयता देवा, आत्मा देयता. विमल आत्मा होती देवा, ख्रिस्ता करिता देवा, ख्रिस्ता करिता. त्याच्या सहवासे अति आशा खरी मना प्रती, दुःखातही आधारती तैसी मरता देवा, तैसी मरता. विमल आत्मा होती देवा, ख्रिस्ता करिता
ख्रिस्ता करिता. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी आणि सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझं प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. नियमशास्त्राचा सारांश. आपला प्रभू श्री ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल ऐक, आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याजवळ संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली आणि मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली असे आम्ही तुला विनवितो. आमेन. आजचा दिवस हा विशेष दिवस आहे आणि सर्व मुख्य प्रवाहातील मंडळांमध्ये पेंटेकॉस्टचा सण साजरा केला जात आहे आणि त्यानिमित्ताने घेतलेली जी सार प्रार्थना आहे ती आपण सर्वजण करूया. हे सर्व समर्थ देवा, या दिवशी तू तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्म्याचे दान देऊन नवी ज्ञानदृष्टी दिलीस. आम्हालाही त्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन लाभो. आमच्या विचारांना आणि कार्यांना तो गती देव आणि सत्याची कास आम्ही कधी सोडू नये असे तू कर. तुझ्यासह आणि पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. यावेळेला मननासाठी जे शास्त्रपाठ घेतलेले आहेत त्याचा आपण आपापल्या घरामध्ये वाचन करणार आहे. यावेळेला आम्ही तुमच्या स्क्रीनवरती दाखवत आहोत आणि आपल्याला विनंती आहे की ते पाहून त्याप्रमाणे आपण घरामध्ये हे शास्त्रपाठ उपदेश ऐकण्या अगोदर वाचावेत, म्हणजे उपदेश आपल्याला अधिक चांगल्या रीतीने कळेल. स्तोत्र संहिता 68 आपण सर्व घरामध्ये आळीपळीने वाचणार आहोत. पहिला शास्त्रपाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय 1 ते 11. दुसरा शास्त्रपाठ आहे करिंथकराचं पहिलं पत्र याचा 12वा अध्याय आणि 1 ते 13 ही वचने. यावेळेस आपण शुभवर्तमानाचं वाचन करूया. प्रभू तुम्हासह असो. शुभवर्तमान संत योहान याने लिहिलेल्या शुभवर्तमानातील 20व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 19व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला आणि मध्ये उभा राहून त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यास दाखविले. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद वाटला. येशू पुन्हा त्यास म्हणाला, तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हास पाठवितो. असे बोलून त्याने त्याचवर फुंकर टाकिला आणि त्यास म्हटले, पवित्र आत्मा घ्या. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही राखिता ती राखलेली आहेत. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. यावेळेला आपण सर्वजण मिळून प्रेषिताचा मतांगीकार एकत्र म्हणूया. प्रेषिताचा मतांगीकार. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व दृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याकडून अवघे झाले, जो आम्हा मनुष्यांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियाईपासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या वेळेस आम्हासाठी ज्याला कृषी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि जो जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यांपासून जो निघतो आणि पिता व पुत्र यासही ज्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यापासून बोलत असे, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एक पवित्र कॅथोलिक व प्रेसित एकलेसीविषयी मी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा आहे असे मी पत्करितो. आणि मेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करीतो. आमेन.
आजच्या वचनाकडे आपण लक्ष देणार आहे. थोडक्या वेळेमध्ये आपण प्रभूचं वचन मनन करूया. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो. पुन्हा एक वार या वेळेला तुझ्या वचनातून शिकत असताना आम्हाला आपल्या आत्म्याने चालू, सामर्थ्याने भर आणि प्रभुदेव बाप्पा आम्हाला समजदार अंतःकरण दे आणि आज तुझी शिकवण येईल त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी आम्हाला तो प्रेरणा दे, येशूच्या नावाने आमेन. प्रियानो, शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नाताळ, पुनरुत्थान यासह एक सण आणखीन एक महत्वाचा आहे आणि तो म्हणजे पेंटेकॉस्टचा सण. या पेंटेकॉस्टच्या सणाच्या दिवशी काय झालेलं आहे हे आम्हाला या प्रेषितांची कृत्य 2 अध्याय आणि 1 ते 11 या वचनांमध्ये पाहायला मिळतं. या पहिल्या 11 वचनांमध्ये पेंटेकॉस्टच्या दिवशी असं म्हटलेलं आहे, स्वर्गातून देवाचा पवित्र आत्मा ज्या ठिकाणी ते सगळे जमलेले होते त्या सर्व लोकांच्या वरती उतरलेला आहे. असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला जैतुनाच्या डोंगरावरून येशू ख्रिस्त स्वर्गी गेला त्यानंतर हे सर्व शिष्य यरुशलेमला परतले आणि त्या माडीवरल्या खोलीमध्ये ते एकत्र जमा झालेले आहेत. त्या माडीवरल्या खोलीमध्ये आम्हाला अनेक घटना घडलेल्या पाहायला मिळतात. पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने या शिष्यवर्गाला त्या खोलीमध्ये दर्शन दिलेलं होतं. त्याच खोलीमध्ये आम्हाला हेही पाहायला मिळतं, यहुदा इस्कारियोतच्या जागी या शिष्यवर्गाने मत्थिया नावाच्या इस्माला 12वा शिष्य म्हणून नेमलेला आहे. आणि याच ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं की हे सर्वजण एकत्र आलेले आहेत आणि पवित्र आत्मा मिळावा म्हणून ते परमेश्वराकडे प्रार्थना करत आहेत. याच्या अगोदर मला तुम्हाला एका शास्त्रपटाकडे नेऊया ज्याचं वाचन मी केलेलं आहे. योहानाचं शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 19 पासून पुढे जी वचने वाचलेली आहेत यामध्ये जी घटना आम्हाला पाहायला मिळते ही घटना प्रभू येशू ख्रिस्त भूतलावरती असताना झालेली आहे. बंद दरवाजा करून शिष्य भीतीने, यहुद्यांच्या भीतीने लपलेले असताना प्रभू येशू ख्रिस्त बंद दरवाजामधून आलेला आहे आणि त्यांना फुंकर घालून म्हणत आहे की पवित्र आत्मा घ्या. कदाचित पवित्र आत्मा घ्या म्हटल्यानंतर जसा पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा प्रभूने दिला तशा प्रकारे तो दिला गेला नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त कदाचित त्यांना पुढे येणाऱ्या पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचा स्वीकार करण्यासाठी त्यांनी पात्र ठरावे, ते सक्षम असावेत म्हणून कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना त्यांची पूर्व तयारी केलेली आहे. आणि म्हणून पुनरुत्थानाच्या सायंकाळी ज्या वेळेला बंद दरवाजातून प्रभू येशू ख्रिस्त त्या शिष्यवर्गासमोर उभा राहिला आणि फुंकर घालून पवित्र आत्मा घ्या म्हणाला, ही घटना पेंटेकॉस्टच्या सणाच्या दिवशी जो पवित्र आत्मा त्यांच्यावरती सोसाट्याच्या वाऱ्याचा नाद करत येणार होता त्याची पूर्व तयारी म्हणून प्रभूने त्यांना देऊ केलेला होता. मला तुम्हाला थोडक्या वेळेमध्ये या गोष्टीचं थोडंसं विश्लेषण करू द्या. असं म्हटलेलं आहे की या शिष्यवर्गाला प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र आत्मा घ्या असं म्हणून त्यांना धैर्य दिलेलं आहे, त्यांना सामर्थ्यवान केलेलं आहे, त्यांच्यामध्ये शक्ती दिलेली आहे, त्यांना उत्तेजित केलेलं आहे. आणि म्हणून पवित्र आत्म्याचा स्वीकार करा किंवा पवित्र आत्मा घ्या असं प्रभूने त्यांना म्हटलेलं आहे. त्यावेळेला त्यांचं मनोबल प्रभूने वाढवलेलं आहे. आणि म्हणून योहानाच्या शुभवर्तमानामध्ये शिष्यवर्गाला जो प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र आत्मा दिला त्याला योहानाचा पेंटेकॉस्ट म्हटलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला त्यानंतर तो 40व्या दिवशी स्वर्गारोहण झाला आणि 10 दिवसांनी त्यानंतर म्हणजे 50व्या दिवशी पवित्र आत्मा खाली उतरलेला आहे. ज्या ठिकाणी हे सर्व लोक प्रार्थनेमध्ये होते त्यांच्यावरती तो उतरलेला आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्याला पेंटेकॉस्टचा सण असं म्हटलेलं आहे किंवा त्याला प्रेषितांच्या कृत्यामधील पेंटेकॉस्ट म्हटलेला आहे. मी ठाणे येथील सेंट जेम्स या मंडळीवरती पाळकीय सेवा करत असताना 2001 सालामध्ये त्यावेळेस मंडळीतर्फे वार्तापत्र छापलं जात असे ते हे आहे. आणि ह्या वार्तापत्रामध्ये बरोबर आज 20 वर्षामागे या पेंटेकॉस्ट सणाबद्दल मी लिहिलं होतं. योहानाचा पेंटेकॉस्ट आणि प्रेषितांच्या कृत्यामधील पेंटेकॉस्ट यांच्यातला फरक मी नमूद केलेला आहे आणि तो तुम्हाला कदाचित अस्पष्ट दिसेल म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा तो या ठिकाणी वाचून दाखवत आहे. पहिला आहे योहानाच्या पेंटेकॉस्ट मध्ये आम्ही पाहतो की येशूने स्वतः पवित्र आत्मा शिष्यवर्गाला देऊ केलेला आहे. परंतु प्रेषितांच्या कृत्यामधील पेंटेकॉस्ट मध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं की देवाने स्वर्गातून पवित्र आत्मा दिलेला आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की येशूने ह्या शिष्यवर्गावरती फुंकर घातलेला आहे योहानाच्या पेंटेकॉस्ट मध्ये आणि त्यांना पवित्र आत्मा दिलेला आहे. परंतु प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही पाहतो देवाने स्वर्गातून अग्नीद्वारे पवित्र आत्मा त्यांना देऊ केलेला आहे.
तिसरी गोष्ट आम्ही पाहतो, येशूने आपली फुंकर त्यांच्यावरती घातली आणि पवित्र आत्मा दिला. परंतु प्रेषितांच्या कृत्यामधील जो पेंटेकॉस्ट आहे त्यामध्ये आम्ही पाहतो की देवाने अग्नीच्या रूपामध्ये जिभेच्या आकाराने पवित्र आत्मा त्यांना दिलेला आहे. चौथी गोष्ट आहे आणि ती म्हणजे योहानाच्या पेंटेकॉस्टमध्ये येशूने दिलेला पवित्र आत्मा हा फक्त शिष्यांपुरताच मर्यादित होता. परंतु प्रेषितांच्या कृत्यामध्ये जो पेंटेकॉस्ट आहे त्यामध्ये आम्ही हे पाहतो की जो देवाने दिलेला पवित्र आत्मा होता तो त्या ठिकाणी जमलेल्या सर्व लोकांच्या वरती तो आलेला आहे. पाचवी गोष्ट आहे, योहानाच्या पेंटेकॉस्टमध्ये आम्ही हे पाहतो, येशूने बंद दरवाजामधून आत येऊन पवित्र आत्मा दिलेला आहे. परंतु प्रेषितांची कृत्य यामधील पेंटेकॉस्टमध्ये देवाने सर्वांना उघडपणे हा पवित्र आत्मा देऊ केलेला आहे. पुढे आम्ही पाहतो फरक आहे आणि तो 6वा फरक आहे. योहानाच्या पेंटेकॉस्टमध्ये येशूने स्वतः पवित्र आत्मा शांत रीतीने दिलेला आहे. फक्त फुंकर घातली आणि म्हटला पवित्र आत्मा घ्या. परंतु प्रेषितांच्या कृत्यामध्ये जो पेंटेकॉस्ट आहे त्यामध्ये आम्ही हे पाहतो की देवाने मोठा सुसाट्याच्या वाऱ्यासारखा नाद करीत पवित्र आत्मा त्यांना दिलेला आहे. आणि हे पाहिल्यानंतर त्या यरुशलेममध्ये जे जमा झालेले होते लोक ते सगळे त्या माडीवरती आलेले आहेत. आणि काय झालेलं आहे, असा कसा आवाज आला एवढा मोठा आणि एवढं मोठं वादळ कसं काय आले, सगळं त्या घरामध्ये कसं काय शिरलेलं आहे हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी सणासाठी जमलेले सगळे यहुदी लोक त्या माडीवरल्या खोलीमध्ये धावत गेलेले आहेत. पुढे 7वा फरक आम्ही पाहतो आणि तो म्हणजे येशूने पवित्र आत्मा दिला त्यावेळेला शिष्य शांत राहिलेले आहेत. येशूने पवित्र आत्मा दिला त्यावेळेला योहानाच्या पेंटेकॉस्टमध्ये शिष्य शांत राहिलेले आहेत. परंतु ज्या वेळेला प्रेषितांच्या कृत्यामधील पेंटेकॉस्टमध्ये आम्ही पाहतो त्यावेळेला देवाने जेव्हा त्यांना पवित्र आत्मा देऊ केलेला आहे त्यावेळेला त्या ठिकाणी जमलेले सगळे लोक अन्य भाषेत बोलू लागलेले आहेत. 8वा फरक आहे आणि तो म्हणजे योहानाच्या पेंटेकॉस्टमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वीकार करा किंवा घ्या असं म्हटलेलं आहे. परंतु प्रेषितांच्या कृत्यामधील पेंटेकॉस्टमध्ये प्रभूने घ्या असं म्हटलेलं नाही, स्वीकार करा असं म्हटले नाही. जेवढे जमा झाले होते त्या सगळ्यांना पवित्र आत्मा मिळालेला आहे. 9वा फरक मला तुम्हाला सांगू द्या, योहानातील जो पेंटेकॉस्ट आहे त्यामध्ये ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की पुढे येणारा 50व्या दिवशी होणारा जो पेंटेकॉस्ट आहे त्याचं हे एक प्रतीक किंवा त्याचं हे एक उदाहरण प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेलं आहे. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये जो पेंटेकॉस्ट आहे त्यामध्ये प्रियानो पवित्र आत्मा आलेला आहे, सामर्थ्याने आलेला आहे हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि शेवटचा फरक आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं जो पवित्र आत्मा शिष्यांना दिला योहानामध्ये जो पेंटेकॉस्ट आहे तो त्यांना धैर्य देण्यासाठी दिलेला आहे. परंतु प्रेषितांच्या कृत्यामध्ये जो पेंटेकॉस्ट आहे त्या ठिकाणी देवाने जो पवित्र आत्मा दिलेला आहे तो नुसतेच धैर्यासाठी नाही तर सुवार्ता प्रसारासाठी त्यांना सामर्थ्य दिलेलं आहे. वेगवेगळी दानं त्या पवित्र आत्म्याची त्यांना दिलेली आहेत आणि स्वतः पवित्र आत्मा हा त्यांना देणगी म्हणून दिलेला आहे. आणि म्हणून प्रियानो या प्रेषितांच्या कृत्यातील पेंटेकॉस्टकडे आपण वळणार आहे ज्या दिवशी प्रभूने मंडळीसाठी त्याच्या शिष्यांसाठी हा पवित्र आत्मा दान म्हणून दिलेला आहे. थोड्या वेळेमध्ये आपण याकडे लक्ष देऊया. शास्त्रामध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं की ज्या ज्या वेळी प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केलेली आहे त्यापैकी अनेक वेळेला परमेश्वराने त्याच्या ठाई सामर्थ्य प्रगट केलेलं आहे. उदाहरण तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला आणि तो पाण्यातून बाहेर आला त्यावेळेला तो प्रार्थना करत होता आणि प्रार्थना करून झाल्यानंतर आम्ही पाहतो स्वर्ग उघडला गेला आणि देवाने म्हटले हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच विषयी मी संतुष्ट आहे. आणि देवाचा पवित्र आत्मा कबुतराच्या स्वरूपामध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती उतरलेला आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, प्रभू येशू ख्रिस्त एका डोंगरावरती गेला ज्याला ताबोर पर्वत म्हटलेला आहे. त्या ताबोर पर्वतावरती आपल्या शिष्यांना तो घेऊन गेलेला असताना आणि त्या ठिकाणी प्रार्थना झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालेलं आहे. पवित्र आत्म्याचं उतरणं हे प्रियानो इथेही या छोट्याशा विश्वासणाऱ्या गटाने प्रार्थना केली आणि त्यानंतर देवाचा पवित्र आत्मा स्वर्गातून उतरलेला आहे. आम्ही जेव्हा प्रार्थना करतो त्यानंतर प्रभू कार्य करत असतो. तशी अनेक उदाहरणं
शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आता या प्रेषितांच्या कृत्याकडे आपण वळूया. पेंटेकॉस्ट सण जो आहे, या प्रेषितांच्या कृत्यामधील त्या ठिकाणी काय झालेलं आहे? त्या ठिकाणी हे सगळे शिष्य प्रभू श्री ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर माडीवरती आलेले आहेत आणि एक मनाने, एक दिलाने, एक चित्ताने ते प्रभूजवळ प्रार्थना करत आहेत. पवित्र आत्म्याची ती वाट पाहत आहेत. आणि मग असं म्हटलेलं आहे की प्रभूचा आत्मा त्या ठिकाणी उतरला आणि त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं. पवित्र आत्मा त्यांना देणगी स्वरूपामध्ये देवाने दिलेला आहे. आणि त्यावेळेला काही घटना घडलेल्या आहेत. ही दृश्य चिन्ह काही घडलेली आहे. त्यापैकी पहिलं हे आहे, अचानक मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला असं म्हटलेलं आहे. यात एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट दिसते आणि ती म्हणजे वादळ वारं आलं आणि घराला जर ते आपटलं तर घराचं नुकसान होतं. परंतु या ठिकाणी घराचं नुकसान न होता उलट ते सर्व घर देवाच्या आत्म्याने आणि त्या आवाजाने भरले गेलेले आहे. दुसरं दृश्य चिन्ह पवित्र आत्मा उतरला त्यावेळेला झालेलं आहे आणि ते म्हणजे अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. या अग्नीसारख्या ज्या जिभा आहेत, जो पवित्र आत्मा आहे तो त्यांच्यावर उतरला याचं प्रतीक आहे हे आम्हाला सहज समजतं. आज देवाचं वचन ऐकत असताना कदाचित अशा प्रकारे स्वर्गातून आपण ज्या घरामध्ये जमलेलो आहोत आणि बसलेलो आहोत त्या ठिकाणी जिभेच्या आकारामध्ये पवित्र आत्मा कदाचित उतरणार नाही, परंतु तो न दिसताही आमच्या जीवनामध्ये, आमच्या हृदयामध्ये उतरू शकतो आणि ते सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. तिसरं दृश्य चिन्ह पेंटेकॉस्टच्या सणाच्या दिवशी ज्या वेळेला प्रभूचा आत्मा या शिष्यवर्गांना प्रभूने देव केला त्यावेळेला होतं आणि ते म्हणजे आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. म्हणजे दृश्य चिन्ह काय होतं? पवित्र आत्मा मिळाल्यानंतर हे सगळे शिष्य, त्या ठिकाणी जे लोक जमले होते, वेगवेगळ्या राष्ट्रातून जमलेले होते, त्यांच्या भाषेमध्ये बोलू लागले आणि हे लोकांनी पाहिलं, हे लोकांनी ऐकलं आणि अशा प्रकारे आकाशातून मोठा नाद झाला. दुसरी गोष्ट आहे, जिभाच्या आकारात अग्नीच्या स्वरूपामध्ये पवित्र आत्मा आला. आणि तिसरी गोष्ट आहे आणि ती म्हणजे पवित्र आत्मा मिळाल्यावर प्रभूने त्यांना वाचा दिली, म्हणजे अन्य भाषेचं दान त्यांना दिलेलं आहे. हे सर्व पाहून यरुशलेमेतले रहिवासी त्या घराजवळ जमा झाले आणि पेंटेकॉस्ट सणाकरता जगभरातून जे लोक आलेले होते त्या यरुशलेम शहरामध्ये, त्यांनी देखील हे पाहिलं आणि ते देखील शिष्यांकडे आलेले आहे. असं म्हटलेलं आहे की यरुशलेमेमध्ये पेंटेकॉस्टचा सण साजरा करताना आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातून हे लोक आलेले होते. त्यामुळे प्रत्येक जण त्या त्या राष्ट्राची भाषा बोलत होते आणि ह्या सगळ्या राष्ट्रामधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला समजावे म्हणून प्रभू देव बापाने ह्या शिष्यांना त्या त्या भाषा बोलण्याचं दान दिलं आणि ते बोलत असताना ती लोक आपापल्या भाषेमध्ये ऐकू लागले आणि त्यांना ते समजू लागलेलं आहे. एक वेळ अशी होती, भयास्तव हे शिष्य वर्ग घराचा दरवाजा बंद करून लपून बसलेले होते. पण आता परिस्थिती उलटी झालेली आहे. हेच शिष्य वर्ग जे भयभीत झालेले होते, जे घाबरलेले होते, ते आता मोठ्याने वेगवेगळ्या भाषेमध्ये तेथील लोकांशी ते संभाषण करू लागलेले आहेत, धैर्याने आणि सामर्थ्याने. आणि काही जणांना त्याचं आश्चर्य वाटलं, तर काहींनी त्यांची थट्टा केली, मस्करी केली, असं म्हणाले की हे द्राक्षरसाने मस्त झालेले आहेत आणि म्हणून हे काहीतरी बरळत आहेत. पण पेत्र त्या सर्वांसमक्ष उभा राहून त्यांना उत्तर देतो. तो असं म्हणतो, अहो यहुदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हाला वाटते हे मस्त झाले आहेत, पण तसे नाही, कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. म्हणजे सकाळी 6 ते 9 दरम्यान ही घटना माडीवरल्या खोलीमध्ये आम्हाला झालेली पाहायला मिळते. या प्रहरामध्ये पुढे तो असं म्हणतो, कोणी द्राक्षरसाने मस्त होत नाही. उलट पेत्र या ठिकाणी सांगत आहे की योएल संदेष्टांची भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. आणि मग तो पुढे पुढे बोलत असताना असं म्हणतो की इस्रायली लोकांना तो असं म्हणतो, तुम्हीच ते ज्या तुम्ही त्याला धरून, म्हणजे तारणाऱ्याला धरून अधर्म्यांच्या हाताने वधस्तंभावर खिळून मारले,
23 वचन. त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून उठविले आणि मग तो स्वर्गी गेल्यावर पवित्र आत्मा त्याने पाठविला. 2 अध्यायाने 24 वचनामध्ये लिहिलेला आहे. हे ऐकल्यानंतर त्या ठिकाणी जे लोक जमा झालेले होते त्यांच्या अंतःकरणामध्ये चुरचूर लागलेली आहे आणि ते पेत्र आणि शिष्य यांना म्हणाले, बंधुजनो, आम्ही काय करावे? आणि पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. अशा प्रकारे भयभीत झालेले शिष्य पवित्र आत्म्याने भरले गेल्यावर धैर्याने, सामर्थ्याने देवाच्या वचनाची घोषणा करू लागले. ते सुवार्त प्रसार करू लागले. आणि तेथे त्या दिवशी असं म्हटलेलं आहे, 3000 लोकांनी त्यांनी सांगितलेल्या सुवार्तेवर विश्वास ठेवला आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतला. वचन 41. आता मी विचार करू लागलो, मला पुन्हा तुम्हाला पेंटेकॉस्ट सणाच्या त्या घटनेकडे नेऊ द्या. हे सर्व शिष्य वर्ग आणि इतर लोक जमा झालेले असताना माडेवरल्या खोलीमध्ये पवित्र आत्मा जिभेच्या आकारामध्ये त्यांच्यावर उतरलेला आहे. येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला तेव्हा तो कबुतराप्रमाणे त्यांच्यावरती उतरला आणि या ठिकाणी अग्नीच्या जिभांच्या द्वारे. आता जिभांचा हा चमत्कार म्हणजे काय? तो जिभांच्या द्वारे का आला? मग मला असं पाहायला मिळालं की मानवजात ही बाबेलचा बुरुज बांधत होती आणि त्यांनी तो बुरुज एवढा उंच बांधायला सुरुवात केली होती की गगनाला तो जाऊन भिडेल. आणि त्यावेळेला जेव्हा देवानं हे पाहिलं त्यावेळेला त्या देवाने या मनुष्यांची भाषा बदलवली, त्यांच्यामध्ये भाषेचा गोंधळ घातला. कोण काय म्हणतंय हे कोणालाच कळेना आणि त्यामुळे काही न कळल्यामुळे बांधकाम अपुरं राहिलं आणि ते अर्धवट बांधकाम सोडून तिथून लोक सर्व पृथ्वीवरती पांगले. तोच देव या पृथ्वीवर पांगलेल्या सर्व राष्ट्रातून जे लोक आले होते त्यांना पुन्हा एक केलेलं आहे आणि त्यांना समजेल अशा भाषेमध्ये बोलण्यासाठी शिष्यवर्गाला प्रेरणा दिलेली आहे. शिष्यवर्गाला त्याने हे दान दिलेलं आहे. परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो. प्रेम ही अशी एकच भाषा आहे जी सर्वांना कळू शकते आणि त्या भाषेमध्ये शिष्यवर्गाने त्या लोकांशी भाषण केले आणि लोकांना ते समजलेलं आहे. असं म्हणतात पेंटेकॉस्टच्या दिवशी चर्च उदयास आले. इस्रायल करता पेंटेकॉस्टचा सण म्हणजे धान्याचा हंगामाचा सण असेल आणि आमच्या करता म्हणजे देवावर विश्वास ठेवणाऱ्या मंडळी करता पेंटेकॉस्ट हा देवाच्या पवित्र आत्म्याचा हंगामाचा सण आहे. ज्या दिवशी पवित्र आत्मा आला त्याने लोकांना भाषा बोलण्याचं दान दिलं, त्याने शिष्यवर्गाला सामर्थ्यानं भरलं आणि शिष्यवर्गाच्या द्वारे त्याने सेवा केली आणि वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये शिष्यवर्ग जिथे जिथे गेले त्या ठिकाणी या पवित्र आत्म्याने सुवार्थ प्रसार केला आणि अनेक लोकांना प्रभूकडे आणलं. हा जो पवित्र आत्म्याचा हंगाम आहे हा पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रियानो सुरू झालेला आहे. पवित्र आत्म्यामुळे आम्हाला साक्ष देण्याचं सामर्थ्य मिळतं. पवित्र आत्म्याद्वारे आमचं पुनरुज्जीवन होतं. पवित्र आत्मा जेव्हा आम्हाला मिळतो त्यावेळेला आमचं नवीकरण होतं आणि म्हणून चर्च या नात्याने परमेश्वराने आम्हाला तसेच न राहू देता पवित्र आत्मा देऊन आमचं रूपांतर होण्याकरता त्याचं सामर्थ्य आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून थोडक्या वेळेमध्ये 3 गोष्टी आपण पाहणार आहे की परमेश्वराने चर्चला पवित्र आत्मा का दिला किंवा आम्हाला पवित्र आत्म्याची का गरज आहे. पहिली गोष्ट आहे आणि ती म्हणजे येशूची सुवार्ता सांगण्यासाठी, येशूचे साक्षीदार बनण्यासाठी देवाने आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. प्रेषितांची कृत्य 1 अध्याय आणि 4 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तो आणि ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली, यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. आणि मग पुढे प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 8व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. यावरून प्रियानो आम्हाला कळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षीदार होण्याकरिता पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आहे.
ते सामर्थ्य मिळण्या अगोदर येशूने त्यांना सेवा कार्य करण्यासाठी पाठवलं नाही. तू जसा परमेश्वराला सुवार्ता प्रसार करायची इच्छा आहे तशा प्रकारे जर आम्हाला सुवार्ता प्रसार करायचा असेल तर प्रियानो, आम्ही पवित्र आत्म्याने युक्त होणं, पवित्र आत्म्याने भरलं जाणं, पवित्र आत्म्याचा अभिषेक आमच्यावरती होणं फार गरजेचं आहे. पाऊल काय म्हणतो पहा बरं. करिंथकरांचं पहिलं पत्र 2 अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये, माझे भाषण व संदेश हे मन वळवणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते, ते आत्मा आणि सामर्थ्य यांचा पुरावा असलेले होते, यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानावर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर असावा. आम्ही जे तुम्हाला देवाचं वचन सांगतो ते आम्हाला खूप काही कळतं किंवा आमच्याकडे खूप ज्ञान आहे म्हणून आम्ही मानवी चांगले चांगले शब्द वापरून तुम्हाला सुवार्ता प्रसार करत नाही, तुम्हाला शिकवत नाही, तर देवाच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून आम्ही तुम्हाला हे देवाचं वचन सांगत असतो. आणि म्हणून तुम्ही जो देवाच्या वचनामध्ये वाढण्याचा निर्णय घेता किंवा करता आणि प्रयत्न करता तो प्रियानो देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने करावा, ही प्रभूच्या वचनामध्ये आम्हाला देवाची इच्छा दिसते. तेव्हा त्याला दुसरं पत्र 3 अध्याय 5व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, ते देवाच्या सेवेचे बाह्य स्वरूप चांगले राखतात परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील, त्यांच्यापासून नेहमी दूर राहा. आपली सेवा फार सुंदर रीतीने सादर करण्याचा लोक अनेक प्रयत्न करतात, त्यांच्या मागे जाऊन फसू नका, कारण ते प्रभूच्या सामर्थ्याचा नाकार करत असतात. देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्या ठाई नसतं आणि अशा माणसांपासून, अशा व्यक्तींपासून आम्ही दूर राहावं असं प्रभूचं वचन आम्हाला सांगतं. ते धार्मिकतेचा आव आणणारे आहेत. आतला जो मनुष्य आहे त्याला प्रभूमध्ये स्थिर न करता बाह्य स्वरूपाद्वारे ते आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहोत हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात आणि अशापासून आपण सावध असावं. नव्या करारामध्ये मंडळी जी पवित्र आत्म्याने भरलेली आहे तशा प्रकारे, मंडळी जिचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झालेला आहे तशा प्रकारे आम्ही देखील असावे ही प्रभूची इच्छा आहे. कारण पवित्र आत्म्याच्या द्वारे देव त्याच्या मंडळीला सबळ करतो, धष्टपुष्ट करतो, धाडसी करतो, धैर्यवान करतो, सामर्थ्याने तो भरतो. आणि म्हणून अशा ह्या नव्या करारातील मंडळीसारखी आपली मंडळी आपण करूया. दुसरी गोष्ट आहे, पवित्र आत्म्याची मंडळीला का गरज आहे, चर्चला का गरज आहे, मला का आवश्यकता आहे, आणि ती म्हणजे माझं रूपांतर व्हावं, माझ्या चर्चचं रूपांतर व्हावं, माझ्या चर्चचं नवीकरण व्हावं. ज्या मंडळीचा मी सभासद आहे त्या मंडळीमध्ये माझं आणि माझ्या मंडळीचं नवीकरण व्हावं, याकरता मला पवित्र आत्म्याची गरज आहे. जेव्हा पेंटेकॉस्ट आला तेव्हा ते सर्व एका ठिकाणी जमा झालेले होते आणि अचानक मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला, ते घर भरले आणि त्यावेळेला अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या आणि प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. ते सर्वजण पवित्र आत्म्याने भरले व जसजसे पवित्र आत्म्याने त्यांना वाचा दिली तसतसे ते अन्य भाषेत बोलू लागले. पवित्र आत्मा अग्नीच्या स्वरूपामध्ये का आला? प्रभू येशू ख्रिस्तावर उतरला बाप्तिस्मा झाल्यानंतर त्यावेळेला तो अग्नीच्या रूपात नाही आला, पण या ठिकाणी पवित्र आत्मा अग्नीच्या रूपात आलेला आहे. कारण आग ही प्रियानो नवीकरणाचं, शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं आणि ज्या कशालाही तिचा स्पर्श होतो ती वस्तू शुद्ध होते, तिचं नवीकरण होतं, ती बदलून जाते. उदाहरणार्थ, पवित्र आत्म्याने मासे धरणाऱ्यांना सुवार्तिक बनवले, पवित्र आत्म्याने व्यभिचारी स्त्रीला सुवार्तिका बनवले, पवित्र आत्म्याने जकातदाराला देवाचा शिष्य बनवले, पवित्र आत्म्याने पुढाऱ्यांना, धार्मिक पुढाऱ्यांना संजीवन दिलेलं आहे आणि येशूच्या कुटुंबातील लोकांचा देखील मनाचं परिवर्तन या पवित्र आत्म्यानं केलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांना देवाने न दिसणाऱ्या अशा चर्चचं सभासद केलेलं आहे. आणि हे अशुद्ध जे लोक होते, जे प्रभूपासून लांब गेलेले होते, त्यांना प्रभूने एक केलेलं आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना जोडलेला आहे. वेल्डिंग करताना ज्या प्रकारे अग्नीचा वापर केला जातो आणि एक धातू असतो, त्या धातूने 2 घटक जोडले जातात, तशाच प्रकारे अग्नी म्हणजे देवाने स्वतःचा धातू म्हणजे प्रेम, या प्रेमाने अग्नीचा उपयोग करून म्हणजे पवित्र आत्म्याचा उपयोग करून सर्वांना आम्हाला एकत्र जोडलेला आहे आणि त्या येशूच्या शरीराचे आम्हाला अवयव केलेला आहे. देवाची स्तुती असो.
चर्च जोपर्यंत पवित्र आत्म्याने बदलले जात नाही तोपर्यंत समाजाचं नवीकरण होऊ शकत नाही. पहिली गोष्ट आम्ही पाहिलं, आम्हाला पवित्र आत्म्याची गरज का आहे, तर ती यासाठी आहे की आम्ही देवाचे सुवार्थिक व्हावे, सुवार्ता प्रसारासाठी आम्हाला बाहेर पडता यावं. दुसरी गोष्ट आहे की आमचं रूपांतर व्हावं, आमच्या मनाचं नवीकरण व्हावं. तिसरी गोष्ट आहे, देवाने आम्हाला पवित्र आत्मा दिला यासाठी की देवाचं सानिध्य आमच्या ठाई आहे हे आम्ही नाकारता कामा नये. पहा बरं, मत्त्याचं सुवर्तमान 3 अध्याय 11 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तुमची जीवने आणि तुमची अंतःकरणे वाईटाकडून चांगल्याकडे बदलली आहेत हे दर्शवण्याकरता मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण माझ्यानंतर माझ्यापेक्षाही महान असा एक येत आहे ज्याच्या वाहना उचलण्याची सुद्धा माझी लायकी नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. तुम्हाला तो अग्नीने शुद्ध करेल, तुम्हाला तो स्वच्छ करेल आणि तुमचा तो बाप्तिस्मा करेल. पेंटेकॉस्टच्या सणाच्या दिवशी अग्नीचा काय संबंध आहे? पहिली गोष्ट आम्ही पाहिलं, शुद्धीकरणासाठी, नाविन्यासाठी. पण शास्त्रामध्ये काय पाहायला मिळतं पहा बरं. लेवीचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये मोशे आणि अरोन हे दर्शन मंडपात गेले व बाहेर आले, तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी भस्म केली. हे पाहून सर्व लोकांनी जय जयकार केला व दंडवत घातले. हो प्रियानो, परमेश्वराचा अग्नी त्या ठिकाणी आला आणि त्याने वेदीवरील होमार्पण आणि चरबी भस्म केली, म्हणजे त्या अर्पणांचा परमेश्वराने स्वीकार केला. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, इतिहासाचं 2रं पुस्तक 7वा अध्याय 1ल्या वचनामध्ये ज्या वेळेला शल्मोनाने मंदिर बांधलेलं आहे, असं म्हटलेलं आहे, शल्मोनाची प्रार्थना संपल्यावर स्वर्गातून अग्नी खाली उतरला आणि त्याने होमबली आणि यज्ञार्पणे भस्मसात केलेले आहेत. असामान्य असा अग्निप्रियानो त्या वेदीवरती उतरलेला आहे आणि त्याने ते अर्पण भस्म केलेलं आहे. परमेश्वर त्या अर्पणाच्या द्वारे संतुष्ट झालेला आहे. यावरून आम्हाला समजते, देवाला निवास मंडप जो मोशेने बांधला आणि मंदिर जे शल्मोनाने बांधलं, त्या दोन्ही गोष्टी त्याला पसंत पडलेल्या आहेत. त्याच्या वस्तीचं ठिकाण म्हणून त्याने त्या दोन्ही गोष्टींचा स्वीकार केलेला आहे. संत पौल काय म्हणतो पहा बरं, कोरिंथीयांचं पहिलं पत्र 6वा अध्याय 19व्या वचनामध्ये, तुम्हास हे माहित नाही काय की तुमची शरीरे ही तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे जो तुम्हाला देवाकडून प्राप्त झाला त्याचे मंदिर आहे आणि स्वतःचे असे तुम्ही नाही. आता देवाने, आम्ही जुन्या करारात पाहिलं की देवाने निवास मंडप आणि मंदिर हे त्याचं निवासस्थान म्हणून पसंत केलं, परंतु नवीन करारामध्ये संत पौल असं म्हणतो की आता तुमचं स्वतःचं शरीर हे देवाचं वस्तीस्थान आहे, तुमचं स्वतःचं शरीर हे देवाचं पवित्र मंदिर आहे. हालेलुया, देवाच्या नावाला मान महिमा आणि धन्यवाद असो. आणि ह्या मंदिराला शुद्ध करण्यासाठी जसं जुन्या करारामध्ये देवाचा अग्नी आला आणि त्याने होमबली चरबी भस्म केलेले आहे, तशाच प्रकारे या ठिकाणी आमच्या शरीरामध्ये परमेश्वराची वस्ती व्हावी याकरता प्रभूने त्याचा आत्मा घालत असताना तो अग्नीच्या स्वरूपामध्ये घातलेला आहे. म्हणजे त्याने आमचं शरीर स्वच्छ केलेलं आहे, शुद्ध केलेलं आहे, धुतलेलं आहे आणि त्याच्या पवित्र आत्म्याची वस्ती व्हावी याकरता आमचं शरीर हे एक योग्य ठिकाण असं परमेश्वरानं तयार केलेलं आहे. म्हणून आता आम्ही एकटे नाही, देवाचा पवित्र आत्मा आमच्या मध्ये आहे. म्हणून आम्ही आमच्या विरोधामध्ये परिस्थिती जाईल त्यावेळेला टोकाची भूमिका घेता कामा नये, स्वतःला एकटं भासू देऊ नये. आता माझं कोणी नाही, मला कोणी मदत करायला नाही, मला कोणी सहाय्य करायला नाही, माझं कोणी ऐकत नाही असं न म्हणता पवित्र आत्मा आमच्या ठाई दिलेला आहे. आणि तो कशासाठी दिलेला आहे? अशा वेळेला आम्हाला धैर्य मिळावं, सामर्थ्य मिळावं, ज्ञान प्राप्त व्हावं. आणि म्हणून प्रभू आपल्या वचनामध्ये असं म्हणतो, योहानाचं सुवर्तमान याचा 14वा अध्याय 17व्या वचनामध्ये, सहाय्याकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. तुमच्या आणि माझ्या सहाय्याकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. जग त्याचा स्वीकार करू शकत नाही कारण ते त्याला पाहत किंवा ओळखत नाही, पण तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्या बरोबर राहतो, तो तुमच्यामध्ये वास करेल, तो तुमच्यामध्ये वस्ती करेल. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहतो. हो प्रियानो, आणि तो पवित्र आत्मा आता आमच्यामध्ये राहतो. म्हणून आपण देवाचे आभार मानूया. देवाने तो आम्हाला देणगी स्वरूपात दिलेला आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, अग्नी संदर्भामध्ये आहे आणि ती म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो की वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा, तो विजू देऊ नये
याजकाने रोज सकाळी त्या अग्नीवर जळाऊ लाकडे ठेवून तो 24 तास पेटत ठेवावा. देवाची आज्ञा होती. आम्हामध्ये देवाचं जे सामर्थ्य अग्नीच्या स्वरूपामध्ये आहे ते विजता कामा नये असं देवाने जुन्या करारामध्ये लोकांना त्याच्यात सांगितलेलं होतं. आणि तीच गोष्ट नवीन करारामध्ये देखील संत पावलाच्या द्वारे आम्हाला त्याच्या मंडळांना देवाने कळवलेले आहे. पहा बरं, थेसलोनिकरास पहिलं पत्र 5वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, आत्म्याला विझवण्याचा प्रयत्न करू नका. दुसऱ्या ठिकाणी लिहिलेलं आहे, आत्म्याला खिन्न करू नका. देवाचा अग्नी जो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे त्याला खिन्न करू नका, त्याला विझू देऊ नका, तर त्याला तुम्ही नेहमी तेवत ठेवा. देवाच्या लोकांनी पवित्र आत्म्याने चालवलेले असावे, जीवन जगत असावे ही प्रभूची इच्छा आहे. पवित्र आत्म्याची फळं जी आम्हाला गलतीकरास पत्र 5वा अध्याय 22व्या वचनामध्ये पाहायला मिळतात ती आमच्या जीवनाच्या द्वारे आम्ही प्रगट करावी. आणि देवाने मंडळीमध्ये देणग्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला दिलेल्या आहेत त्याचा उपयोग आपण करावा ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून पवित्र आत्म्याला खिन्न न करता आपण प्रियानो प्रभूच्या मध्ये तेवत राहावं, प्रभूच्या मध्ये सदा फेटलेले असावे, प्रभूमध्ये आम्ही सदा जिवंत असावे. देवाचा आत्मा जो त्याने आम्हाला दिलेला आहे त्याला खिन्न न करता त्याला आम्ही सदोदित आपल्या सोबत जागृत ठेवावा आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जीवन जगावे ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून या पेंटेकॉस्ट सणाच्या दिवशी देवाने पवित्र आत्मा हा आम्हाला भेट म्हणून दिलेला आहे, देणगी म्हणून दिलेला आहे. तिचा आपण सांभाळ करावा, तिला आपण नेहमी आपल्या कह्यामध्ये ठेवावं, हृदयात साठवून ठेवावं आणि तिच्या मार्गदर्शनानुसार पवित्र आत्म्याने भरून आपण जीवन जगावं. म्हणजे वाईटाचा आमच्यावर विजय होणार नाही. आम्ही नेहमी प्रभूमध्ये सदोदित जिवंत असो. आपण प्रार्थना करू. देवबापा, आम्ही स्तुती करतो, धन्यवाद देतो तुझ्या या वचनाबद्दल, तुझी स्तुती आणि आराधना करीतो. पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रभू देवबापा तू आम्हाला पवित्र आत्मा ही भेट म्हणून दिलेली आहेस. मंडळीला सामर्थ्य प्राप्त व्हावं, आम्हाला सामर्थ्य प्राप्त व्हावं, स्वार्थ प्रसारासाठी आमची तयारी व्हावी, आम्हाला धैर्य मिळावं, आम्ही घाबरू नये, आम्ही तुझे लोक म्हणून जगावे याकरता प्रभू देवबापा तू पवित्र आत्मा दिलेला आहेस. हा आमच्यामध्ये आहे प्रभू, त्याला आम्ही विझवू नये, त्याला आम्ही खिन्न करू नये, तर त्याच्या मार्गदर्शनाखाली विजयी ख्रिस्ती जीवन जगावं असं तू कर. आता हे प्रभू तू आमचा ताबा घे. अजूनही जर कोणी प्रभू आम्ही पवित्र आत्म्याला स्वीकारला नसेल, अजूनही प्रभू जर आमचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला नसेल, तर हीच वेळ आहे आम्ही तुला प्रभू आपला अंतःकरण द्यावं, ते उघडं करावं. यासाठी प्रभू तू आमच्या मनाची तयारी कर. सर्व पाप जग आणि प्रभुदेव हे नष्ट होत आहे, जे तुझ्या वचनाप्रमाणे राहतात ते सदा सर्व काळ राहतील. आणि म्हणून प्रभू त्या आशीर्वादामध्ये आमची तू वाटचाल कर, येशूच्या नावाने आमेन. यावेळेला आपण गीत ऐकणार आहोत आणि हे गीत होत असताना आपण आपली दाने आणि अर्पणे प्रभूच्या भांडारात अर्पण करणार आहोत. घुटने टिका कर सिर झुका कर हाथ उठाता तेरे लिए, घुटने टिका कर सिर झुका कर हाथ उठाता तेरे लिए, सिर्फ तेरे
जाऊं यीशु के चरणों में, पवित्र आत्मा। यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु। यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा आपणाला विनंती आहे की आपण जे घरामध्ये कौटुंबिक प्रार्थनेच्या वेळेला, भक्तीच्या वेळेला जे दान गोळा करतो ते आपापल्या चर्चला नेट बँकिंगच्या द्वारे पाठवण्याची कृपा करावी। पाठवल्यानंतर चर्चचे सेक्रेटरी किंवा खजिनदार यांना तशा प्रकारची जी आलेली पावती असते ती कृपया आपण व्हॉट्सअपवरती त्यांच्या पाठवावी, म्हणजे तुमच्या नावापुढे तुम्ही पाठवलेलं दान लिहिणं खजिनदाराला सोपे पडेल। प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाचतो की परमेश्वराच्या नावाची थोरवी गा, अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या। यावेळेला आपण जी दान गोळा केलेला आहे ती आपली दाने आणि अर्पणे प्रभू समोर सादर करूया। आपण प्रार्थना करू। हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करीतात। सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते, तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत। ही धर्मदाने ही जी अर्पणे तुझ्या पवित्र मेजावर, ही धर्मदाने व अर्पणे तुझ्या समोर आम्ही स्वस्ते सादर करीत आहोत। त्यासहित आम्ही आपणाला अर्पण तुझ्या सेवेकरिता तुझा प्रताप ईश्वराला सादर करीतो, त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनवितो। येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे आमेन। यावेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत। आपला देश, राष्ट्र यामध्ये शांतता आणि ऐक्य प्रस्थापित व्हावं। आपल्या देशामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये जे लसीकरण मोहीम सुरू झालेली आहे, लसीचा तुटवडा भयंकर जाणवत आहे। त्याचप्रमाणे कोरोनाग्रस्त जे लोक आहेत त्यांना बऱ्याच आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीयेत आणि त्या व्यवस्थित वेळेवरती पुरवल्या जाव्यात। लसीकरण व्यवस्थित पूर्ण केलं जावं, ज्याद्वारे लोकांचा जीव वाचावा, लोकांना आरोग्य प्राप्त व्हावं। याकरता आपण प्रार्थना करूया। आपल्या मुंबई धर्म प्रांताचे बिशप, सर्व पालक वर्ग, सुवार्थिक, मिशनरी, संडे स्कूल टीचर्स आणि सगळं कमिट्या यांना प्रभूने अधिक चालवावे, त्यासाठी आपण प्रार्थना करू। आपल्यामध्ये जे आजारी आहेत, रोगी आहेत, दुखनाईत आहेत, त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करू की प्रभूने त्यांना अधिक आणि अधिक सहाय्य पुरवावं, आरोग्य द्यावं। यावेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया। पवित्र पवित्र सैन्यांच्या यहोवा प्रभू परमेश्वर देव पित्या, यावेळेला प्रभू आम्ही प्रार्थना करतो जे लोक प्रभुदेवा कोरोनाने आजारी आहेत
प्रभू त्या तुझ्या सर्व लेकरांना प्रभू तुझ्या रक्तळलेल्या पवित्र हाताचा स्पर्श कर. प्रभू दे बापा, तू त्यांना याच वेळेला बिछाण्यातून उठव. त्यांच्यावरती प्रभू चाललेली ट्रीटमेंट, औषधोपचार प्रभू तो आशीर्वादाचं कर. त्याचा चांगला परिणाम होऊन त्याद्वारे प्रभू दे बापा तुझ्या सेवक आणि सेविकांना प्रभू दे बापा आरोग्य प्राप्त व्हावं, जीवदान मिळावे असे तू कर. त्यांच्यासाठी प्रभू धावपळ करणारे, कष्ट करणारे, श्रम करणारे परमेश्वर पित्या त्यांचे सर्व नातेवाईक मित्रमंडळी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू तू त्यांना धैर्य दे, सहनशीलता दे अशी प्रार्थना करीतो. तसंच प्रभू इतर आजारांनी जे प्रभू आजारी आहेत, त्रस्त आहेत प्रभू त्यांच्यासाठी पण प्रार्थना करतो. त्याही प्रभू दे बापा व्याधीने ग्रस्त असलेल्या लोकांना तू स्पर्श कर. तुझ्या रक्ताचं पांघरून त्यांच्यावरती घाल आणि प्रभू दे बापा तू त्यांचा बचाव कर. त्यांना आरोग्य दे प्रभू, उत्तम प्रकृती दे अशी प्रार्थना करतो. विशेष करून प्रभू दे बापा आमची बहीण आशा, पीटर, अराना आणि त्याचप्रकारे विशाल, अँथनी प्रभू या तुझ्या लेकरांना प्रभू तू स्पर्श कर. प्रभू त्यांना तू बिछाण्यातून उठव आणि परमेश्वर पित्या त्यांच्यासाठी केल्या झालेल्या प्रार्थना तू ऐकत आहेस. प्रभू देवबापा आमच्या प्रार्थनाचं उत्तर दे. तू त्यांना स्पर्श कर आणि प्रभू देवबापा तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तू त्यांना शक्ती दे, सामर्थ्य दे, आरोग्य दे. हीच प्रार्थना आणि विनंती करतो. विश्वासाने ही प्रार्थना तुझ्या चरणी अर्पण करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपण सर्वजण या मदतीच्या प्रार्थनेत जाऊ. मदतीची प्रार्थना सुरू असताना मंडळीने तुला विनवितो आमचे ऐक असा प्रतिसाद द्यावा. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ ईश्वरा, सर्व मानवांसाठी प्रार्थना, विनंत्या व मध्यस्थी करावी असे तू आम्हाला शिकविले आहे. आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तू ऐक. तू प्रसन्न होऊन आपल्या सार्वजनिक एक्लेसियाला सत्याच्या, ऐक्याच्या व एकात्मतेच्या आत्म्याने सदैव प्रेरणा देत असावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे जगत चालका, जे तुझे पवित्र नाम पत्करितात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्याशी सहमत असावे आणि ऐक्य व ईश्वरोची प्रीतीत राहावे म्हणून तुला विनवितो तू आमचे ऐक. हे स्वर्गीय बापा, आमचे सर्व बिशप, प्रिस्ट व डिकन यांना व विशेषतः सेवक, आमचे मॉडरेटर रेव्हरंड PC सिंग, त्याचप्रमाणे आमचे बिशप राईट रेव्हरंड डॉक्टर प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्चचे आचार्य रेव्हरंड डॉक्टर सुनील आवळे यांना आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करण्यास व तुझ्या पवित्र साक्रमेंटाचे अनुष्ठान यथाविधी योग्य रीतीने चालविण्यास तू अनुग्रह द्यावा म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे सत्यस्वरूपा, तुझ्या एक्लेसियाची उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निरनिराळी कामे करण्यास तू पाचारण केले आहेस त्यांना आशीर्वाद द्यावा आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे जगत प्रकाशा, तुझ्या सर्व लोकांस विशेषतः जो भक्तगण येथे आहे त्याला लीन अंतकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारण्यास आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे जगन्नायका, सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चालू त्यांचे राज्य करते. विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी असे मार्गदर्शन कर की तुझ्या लोकास त्यांनी न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे प्रभू, तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून बचाव व्हावा व भूमीचं उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतकरणाने आम्ही उपभोगावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे दयाघना, या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती यांनी पीडित असतील, त्यांची नावे आम्हाला ठाऊक नाही, त्या सर्वांकरता बापा आज आम्ही प्रार्थना करीत आहोत. त्या सर्व दुःखित कुटुंबाची आम्ही आठवण करीत आहोत. होय बापा, तू सर्वांना हाताचा स्पर्श करून त्यांना आरोग्य दे व त्या सर्वांचे तू सांत्वन व सहाय्य करावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे मृत्युंजय प्रभू, तुझ्या निवडलेल्या निष्ठावंत सेवकासह आम्हाला तुझ्या पुत्राच्या दुःख सहनाचे अतर्क्य प्राप्त व्हावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे संतभूषणा, तुझ्या संतांच्या चांगल्या कित्यास आम्ही अनुसरावे व त्यांच्यासह तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे असा अनुग्रह तू आम्हाला द्यावा म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे बापा, तुझे राज्य लवकर येऊ दे आणि असे कर की आम्ही तुझ्या सर्व सेवकांनी
तुझ्या पवित्र आत्म्याच्या सनातन सहभागीपणात संजीवन पावावे आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा एकच मध्यस्थ कैवारी याचे गौरवी प्रताप पुनरागमन होईल तेव्हा त्याला आनंदाने पहावे. आमेन. हे प्रभू येशू. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना एकत्र म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. यावेळेला आपण आशीर्वाद घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व मने देवाच्या रीताचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात प्रीतीत राखो, आणि सर्वसमर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन. सुवंद्य देवा हे गीत गाऊ आणि आपली आजची भक्ती आपण समाप्त करू.